नमस्कार. दोन अत्यंत महत्त्वाच्या बातम्या आपल्यासाठी घेऊन आलोत. महाशिवरात्रीलाच मंदिरात पिंड चोरी आणि धारूर तहसील कार्यालयात अंत्ययात्रा. येथील वाणी समाजाच्या अनेक वर्षापासूनच्या रखडलेल्या स्मशानभूमीच्या रस्त्याचा प्रश्न अत्यंत गंभीर स्वरूपात आज समोर आला. आज दिनांक 4 रोजी रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी वाणी समाजाच्या वतीनं प्रेत थेट तहसील कार्यालयात घेऊन जाण्याची घटना घडली. येथील तहसील कार्यालयाच्या दक्षिणेस वाणी समाजाची 0.99 आर जमीन स्मशानभूमीसाठीची आहे. या स्मशानभूमीत जाण्यासाठी 6 मीटरचा रस्ता असून सदरील रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आमचा लिंगायत समाजाचा प्रश्न आहे. आम्ही निवेदन दिले 2003 पासून. कुठलीही कारभार प्रशासन तयार नाही. कलेक्टर दिले, एसपीला दिले, तहसीलदारला, डेप्युटी कलेक्टर कुठली तयार करणार नाही. आपली काय मागणी काय? अतिक्रमण घटलं काढायचं आणि रस्ता मोकळा करायचा. कुठली मागणी? तहसीलच्या बाजूला स्मशानभूमीमधली स्मशानभूमीला जाणारा बाजूला रस्ता आहे ते मोकळा करून दे. दुसरी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आज महाशिवरात्रीचं सर्वत्र उत्सव साजरा केला जात असताना धारूर तालुक्यातील धुनकवड येथील कुंडलिका प्रकल्पाशेजारील डोंगरावरील धुनकेश्वर महादेव मंदिरातील पिंड ऐन महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येच्या रात्री 12 नंतर चोरीस जाण्याची घटना घडली. धुनकवड येथील ग्रामस्थांच्या सकाळी सदरील घटना लक्षात येताच मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त केला जात आहे. महाशिवरात्रीनिमित्त प्रतिवर्षी सदरील मंदिरात परिसरातील भाविक पूजा अर्चा व अभिषेकासाठी मोठी गर्दी करत असतात. या घटनेमुळे भाविकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या असून सध्या पिंडीच्या स्थानावर असलेल्या ठिकाणावरती पूजा करून प्रशासनाने या बाबतीत तात्काळ चोरांचा शोध लावण्याची मागणी भाविक भक्तांतून मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. सदरील मंदिर परिसरात वन विभागाच्या वतीनं अत्यंत सुंदर अशी बगीचा निर्माण करण्यात आलेला असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाविकांची रेलचेल असते. दरवर्षी होणाऱ्या आजच्या महाशिवरात्रीनिमित्त ही घटना फार मोठी मानली जात असून सदरील प्रकरणात पोलीस प्रशासनाने दिरंगाई करू नये असंही सूर भाविकातून येत आहे. तर या होत्या आजच्या ठळक बातम्या. पाहूयात. आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पाहत राहा लाईव्ह न्यूज 24.